चला तर मंडळी, आज मुलांसाठी काय तर चटपटीत बनवू, कारण त्यांना खूप दिवस झालं भेळ खायची होती. म्हणलं आजच बनवू. आणि भेळ हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतंय. आणि भेळ बनवण्यासाठी घरामध्ये सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या. भडंग मी बनवून ठेवली होती मुलांना खाण्यासाठी. म्हणलं आज त्याचीच भेळ करू. आणि भेळ बनवण्यासाठी कांदा, टमाटा, कैरीचे तुकडे, कोथिंबीर छान बारीक करून घेतली. आणि चिंचेचं पाणी पण मी घरीच बनवलं होतं. फरसाण आणि पापडी टाकून मिक्स करून घेतलं. आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर पण मी टाकली आणि वरून कोथिंबीर टाकून छान हलवून घेतलं त्याला. आणि लहान मुलांसाठी घरी बनवलेले पदार्थ जास्त चांगले आहेत बाहेरचं खाण्यापेक्षा. आणि माझ्या मुलांना भेळ हा पदार्थ खूपच आवडतो. आणि मंडळी, आपली मस्त अशी चटाकेदार भेळ तयार झाली. मंडळी, अशी भेळ बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर कसली वाट बघताय? या मग चटाकेदार भेळ खायला. चला तर मंडळी, मोठं मोठं खावा आणि छोटं छोटं सबस्क्राईब करा.